रोल मध्ये काँग्रेसचे आमदार धीरज लिंगाडे यांनी एक हक्कभंग सूचना सादर केली आणि ती दाखल देखील झाली। माझा विनंती ही आहे की ती स्वीकारल्या जावी। सदरचा विषय हा कुठलाही राजकीय नसून माननीय सोबतच भारताच्या नागरिकांची कारण सुरक्षा स्वीकारला संविधानामध्ये आपण तशा प्रकारची दुरुस्ती करत असताना जिवंत राहण्याचा अधिकार देत असताना फूड सिक्युरिटी केला आणि सोबतच शिक्षण हक्क कायदा रेशन आणत असताना त्या ठिकाणी मिड डे मीलचा देखील समावेश आणि मिड डे मील आणि अन्न सुरक्षा कायदा या अनुषंगाने सार्वजनिक वितरण प्रणाली जी धान्याच्या अनुषंगाने असते त्यामध्ये आणि सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टिकोनातून सकस आणि कुठल्याही प्रकारचं दूषित नसणारं आणि आरोग्याकरता हानिकारक नसणारं दुसऱ्या बाजूने हे धान्य पुरवला जावं हा त्यामागचा मूलभूत स्वरूपाचा एक आग्रह नव्हे तर ते आणि केंद्र शासन या दोन्हींची ती जबाबदारी आहे। मात्र एक विचित्र प्रकार महाराष्ट्रामध्ये आपल्याला बघायला मिळतोय। त्या शेवटच्या पंधरवाड्यात जिल्ह्यातील शेगाव तालुक्यामध्ये केस गळतीचं प्रमाण आढळून आलं आणि बघता बघता हा शेगावमधून खामगाव आणि नांदुरा या 3 तालुक्यांमध्ये 19 गावं ही या स्वरूपाच्या तक्रारी त्या ठिकाणी आढळून आल्या आणि लोकांचे सुरू झाले। आता ही नेमकं या संदर्भात गत 3 महिन्यापासून शासनाने प्रशासनाने उडवाउडीची उत्तर दिली आहेत। कुठल्याही सायंटिफिक टेम्परामेंट दाखवलेलं नाही। संविधानाच्या मूलभूत कर्तव्यांमध्ये सायंटिफिक टेम्परामेंट हा महत्त्वाचा एक भाग नागरिकांसाठी दाखवलेला आहे आणि शासनाकरता तर कार्यकारण भाव तपासून बघणं हे शासनाचं मूलभूत कर्तव्य आहे। मात्र टकलं का पडतंय हे न सांगता उडवाउडीची उत्तर देत आहेत आणि महाराष्ट्र विचारतोय काँग्रेस विचारतात पडतंय टकल्यांवर केस येत आहेत। मग आता आम्ही त्यांना काय विचारायचं तुम्ही ते टकल्यावर कोणतं तेल वापरत आहेत? अहो मूलभूत प्रश्न हा आहे की केस का गळली केस का पडली याचं कारण काय? सदरचा भाग देतो पहिले त्याकडे लक्ष कुठेतरी याच्या कारण विषय हा होता केस गळतीचा आणि पर्यायाने टकले पडत असल्यामुळे हा विषय संपूर्ण देशात चर्चेला गेला। पहिले पर्यटन झालं मग तपासण्याचा खेळ खेळला गेला। हा पथक आला तो पथक आला यामध्ये मोठं पर्यटन झालं। सरते शेवटी हाती 3 महिने झाले अद्यापपर्यंत काही लागत नाही। ही अत्यंत गंभीर स्वरूपाची बाब आहे। ICMR नाही याचा सतत कांगावा जिल्ह्यामध्ये कलेक्टर आणि राज्यामध्ये राज्य सरकार करत आहे। अहो ICMR ही काही विदेशात राहणारी काही मंगळवार राहणारी एजन्सी आहे। तुम्ही जा तुमचा माणूस बसवा तो अहवाल हा अहवाल जो आहे हा दडपण्याचा प्रयत्न आहे। अहवाल बदलता येतो का या अनुषंगानं राज्य सरकार आणि केंद्र सरकार हा थेट सार्वजनिक वितरण प्रणालीच्या हा एक प्रश्न अर्थचिन्ह निर्माण करत असताना कुठेतरी खूप मोठं एक स्कॅन्डल आहे आणि खूप मोठं हे नागरिकांच्या आरोग्याशी खेळणारा हा काहीतरी एक पातक पाप चूक ही सरकारकडून झालेली आहे आणि याच्या मागे कोणीतरी मोठा माणूस आहे म्हणून हा लपवण्याचा प्रयत्न होतोय का असा संशय या अनुषंगानं या ठिकाणी कुठेतरी निर्माण होत आहे। ICMRची नुसतं नाव घेऊन त्याच्या मागे लपण्याचं कारण काय हेही समजत नाही आणि ICMR अद्यापर्यंत अहवाल का देत नाही हेही समजायला अजून अद्यापर्यंत कुठलं कारण हे समोर येत नाही। आणि या दरम्यानच्या काळामध्ये हिमंतराव साळुबा बावस्कर हे त्या ठिकाणी गेले आणि त्यांनी त्या ठिकाणचे सॅम्पल त्वचेचे नखाचे केसाचे पाण्याचे मातीचे गव्हाचे हे सर्व जेव्हा त्यांनी जमा केले त्यानंतर जे निदर्शनास आलं की जो
जो सार्वजनिक वितरण प्रणालीच्या एका लॉटच्या माध्यमातून दिला होता, त्या लॉटच्या तो गहू धुतल्यानंतर त्या धुतलेल्या पाण्यामध्ये सेलेनियम आढळून आलं नाही, मात्र गव्हामध्ये सेलेनियम हे आढळून आलं. आणि तशा प्रकारचा पत्रव्यवहार हा डॉक्टर हिम्मतराव बावस्करांनी शासनाशी केला. आणि शासनाशी तशा प्रकारचा पत्रव्यवहार केल्यानंतर त्यामध्ये काय आढळून आलं, तर त्यामध्ये सेलेनियम जे आहे हे 1.9 हे हानिकारक नाही. आणि अहवालात काय आलं, मध्ये 14.52 हा इतक्या मोठ्या प्रमाणावर सेलेनियम हे आढळून आलं. हे एकूण जे आहे हे 1400% अधिक, 14 पटीपेक्षा अधिक त्यामध्ये प्रमाण जे आहे हे कमी आढळून आलं. मात्र झिंकचं प्रमाण हा वेगळा विषय. सेलेनियम आढळून आलं आणि तो सेलेनियम आल्यानंतर आवश्यक आहे. आता सेलेनियम अधिक प्रमाणात असल्यामुळे काय होतं, येणे, अस्वस्थ वाटणे, खाज येणे, त्वचेच्या संदर्भामध्ये काही अडचणी येणे, मधुमेहाच्या, ब्लड प्रेशरच्या तक्रारी वाढणे, हे विज्ञान आहे. आणि हा विज्ञानाने स्थापित केलेलं हे संशोधन आहे. या संशोधनातून डॉक्टर हिम्मतराव बावस्कर एका कन्क्लुजन पर्यंत पोहोचल्यानंतर हे सरकार पद्मश्री बहाल माणसाला, आणि मला हे आपल्याला सांगून द्या की त्यांची पद्मश्रीची जी शिफारस आहे ही एकनाथ जेव्हा देवेंद्र फडणवीस साहेब जेव्हा उपमुख्यमंत्री त्यांच्याच सरांनी हिम्मतराव बावस्कर यांच्या पद्मश्रीची शिफारस केली होती. आणि नरेंद्र मोदी साहेब हेच पंतप्रधान असताना त्यांना पद्मश्री बहाल केलेली आहे. त्यामुळे पद्मश्री ही बहाल होत असताना त्यांची शिफारस करतं पद्मश्री मिळण्याकरता. तेच सरकार त्यांच्या अहवालाला आणि त्यांच्या केराची टोकू शकतं. हा एक मूलभूत प्रश्न उपस्थित होत असताना यामध्ये जी लफाछपी केली जाते पाहिजे, या संदर्भात डॉक्टरांची जी भूमिका आहे अत्यंत संशयास्पदाच्या चुकना जेवढा पगार मिळतो त्याच्यापेक्षा कितीतरी जास्ती ते त्या ठिकाणी बोलत आहेत. एका संशोधनाच्या बाबतीत, एका पद्मश्री बाबतीत, एका वैज्ञानिक पेक्षा पब्लिश झालेले आहेत. यामध्ये कलेक्टर काय म्हणतात की त्यांना काय घंटा कळतं का, काय भाषा कलेक्टरची, त्यांचा तर आम्ही निषेध करू. बसण्याचा पगार घेणारे, वेतन घेणारे माणसं सांगतात आम्ही काय इथे झक मारायला बसलोय का, असं जर ते त्या ठिकाणी जर बोलत असतील, खाजगीत जरी बोलत असतील तरी त्याचा निषेध. आणि त्यांच्यावर प्रेशर आहे का जिल्हाधिकाऱ्यांना कुठे केंद्रीय जे राज्यमंत्री आहेत त्यांनी दिल्लीला घेऊन जाण्याचं काही त्यांना आश्वासन दिलंय का, किंवा राज्य सरकारने आता तुमचं बुलढाण्याकडून तुम्हाला काहीतरी कधी चांगल्या टेबलवर बसवतो असं काही आश्वासन दिलेलं आहे का, की ज्याच्यामुळे कलेक्टर जे आहेत हे वेंधळ सारखे हे बरळत बसलेले आहेत. आणि कलेक्टरांचा बोलवता धनी हा दुसरा तिसरा कोणी नसून हे सरकार आहे, हे देखील या निमित्ताने आपल्याला सांगितलं पाहिजे. त्यामुळे आता थेटपणाने जे बावस्करांचं ते घेऊन पुढे सरकार काय उपाय कुठल्या प्रकारची आहे, असे भारतात कुठे कुठे अशा घटना घडलेल्या आहेत. नेमकं त्याचं कारण काय, हा आलेला गहू कोणत्या भागातला होता, त्यामध्ये सेलेनियमचं प्रमाण जास्ती का आढळलं, या सगळ्यांची वस्तुनिष्ठ जी उत्तर आहे ही सरकारने दिली पाहिजे. आणि आपण सांगा की बावस्करांचा अहवाल हा चुकीचा आहे, त्यांनी सांगितलेलं सेलेनियम हे आढळून आलेलं नाही. हिम्मतराव बावस्कर पद्मश्री वापस करतील, त्यांना पद्मश्री वापस द्यायला सांगू आपण. म्हणजे एका बाकडे आपण पद्मश्री देता आणि टिंगल टवाळी करते. संपूर्ण बाब ही अत्यंत संतापजनक आणि भारतातल्या सामान्य माणसाच्या आरोग्याशी हा बाबा. आणि या संदर्भात एक या स्त्री ओढण्याचं काम कडून हे कुठेतरी झालेलं आहे. त्यामुळे राज्यमंत्री महोदयांनी त्या ठिकाणी जी जी माहिती सांगितली आहे भंग झालेला असल्याच्या अनुषंगानं संदर्भात भंग जी आहे अध्यक्षांची भेट घेते आणि भास्करराव जाधव ही विरोधी पक्षाने निवड व्हावी अशी मागणी होते, परंतु अध्यक्षांनी त्या संदर्भात निर्णय घ्यावा. मात्र मी विधिमंडळाच्या आवारात
एक माजी आमदार या नात्यानं या ठिकाणी प्रवेश घेत आपल्या सगळ्यांच्या समक्ष मात्र मी अत्यंत एक आणि महत्त्वाचा आपल्यापर्यंत आलोय, या संदर्भात जरूर मी आपल्याशी वेळोवेळी संवाद साधत आलोय, पुढे देखील साधेल. मात्र आज हा खूप गंभीर चालतोय, लोकांना सरकार काय काय गवलतं हा प्रश्न आहे. त्यामुळे या संदर्भामध्ये आपण चर्चा करू. पण या अनुषंगाने निश्चित दिल्लीमध्ये आपण बघितलं की दिले कमी त्या ठिकाणी आमदार निवडून आल्यानंतर देखील विरोधी पक्ष नेतेपद हे भाजपने दिलं आहे. मात्र महाराष्ट्रात तो दुजाभाव दाखवला जातोय, तो का दाखवला जातोय? कुठे विरोधकांना जो विरोधक या नात्यानं जे संविधानिक एक संस्कृती परंपरा आहे आणि त्या परंपरेत कुठेतरी पायमल्ली करण्याचं काम हे या सरकारकडून सुरू आहे. वास्तविक पाहता पहिल्याच दिवशी विरोधी पक्ष नेत्यांची घोषणा ही होणं अपेक्षित होतं. आज दुपारी सत्यशोधक समिती आहे, एकंदरीत इथली परिस्थिती काय याचा अहवाल सादर करेल आणि त्या अहवालाच्या अनुषंगाने आम्ही राज्यानंतर आम्ही आपली भूमिका सांगतो. ही प्लीज नियम जे आहे हा फक्त गंभीर विषय आहे. मोदी हा कार्यक्रम घेण्याचा ठरवलेला आहे. रमजान परंतु महाराष्ट्रात भाजपचं सरकार असताना भाजपच्या मंत्र्यांकडनं मुस्लिम धर्माच्या लोकांना एक थ्रेट निर्माणाचा प्रयत्न त्या संदर्भातली वक्तव्य सातत्याने केली जातात. आता आनंद तो आटलेला आहे. आता नवीन कोणता शिधा हा देऊ पाहत आहे, तर तो देण्याच्या आधी हा सार्वजनिक आरोग्य हे महाराष्ट्राचं खराब केलेलंच आहे. मात्र हे शिधा देत असताना कुठे त्यामध्ये तर काही आरोग्याला घातक आणि अधिक डोकं चक्रम करण्याच्या अनुषंगानं काही मिसळलेलं तर नाही ना, याची तपासणी वितरणाच्या आधी करावी ही एक विनंतीवजा सूचना आहे. ये 3 लैंग्वेज आज़ादी के समय 3 लैंग्वेज फार्मूला लेके हम चले थे. एक मदर टंग मातृभाषा, एक राष्ट्रीय भाषा और एक अंतर्राष्ट्रीय भाषा. तो ये 3 भाषाओं का संतुलन बनाकर देश को आगे पंडित जवाहरलाल जी का सपना था. मगर आए दिन हम ये जो फंडामेंटल हमारी जो बुनियादी जो कोशिश थी उस कोशिश से हटकर कुछ लोग चुनिंदा लोग राजनीति के लिए इस प्रकार से व्यवहार करते हुए पाए जा रहे हैं. तो सिद्धांतिक तौर पर और राष्ट्रीय एकता अखंडता के तौर पर ये गलत है. विविधता में एकता ही भारत की विशेषता, इस मूल्य को आगे आवश्यकता 3 लैंग्वेज फार्मूले के साथ हमारे देश में आगे चलना चाहिए. सर इसके साथ इस बार हमने देखा सेशन में औरंगजेब का मुद्दा काफी पहले हावी हुआ था. इस बार बीजेपी और महाराष्ट्र के और अन्य वॉरियर्स के वो स्टेट के अंदर आने से PSI के अंतर्गत नहीं होने चाहिए, स्टेट के अंदर आने चाहिए. वन है सरकार की तरफ से ताकि भविष्य में चलकर औरंगजेब की जगह पर जो लगातार दावी की जा रही है उसको. जब हम आज़ाद हुए तो आज़ादी के पश्चात बहुत बड़ी चर्चा इस पर छिड़ी थी और चर्चा जब छिड़ने के बाद जो आज़ादी के पहले जो मॉन्यूमेंट जैसे थे उनको एज इट इज रखा जाए और ये सेंट्रल लिस्ट में इन सब चीज़ों को लेने का काम ये संविधान निर्माण के समय हुआ था. और उसके पीछे की जो कारण था तो कोई रीजनल किसी सेंटिमेंट के साथ दबाव में आकर उसके साथ कोई छेड़छाड़ी ना हो और उसका ऑर्कोलल जो इम्पोर्टेंस है उस इम्पोर्टेंस को कायम रखा जाए. एक्चुअली जब हम और ये इस प्रकार से पुरातत्व की जब बात करते हैं तो वो केवल राष्ट्र तक सीमित नहीं, तो अंतर्राष्ट्रीय एक बहुत बड़ा एक मुद्दा और विषय है. तो इसको लेके कोई राज्य को लेकर इसके बारे में बात कि इंटरनेशनल सोच के साथ होना चाहिए. लगातार सरकार पर हमलावर रहते हैं लेकिन एक नया पहल शुरू किया गया की तरफ से सौगात की गोली. आप इसे कैसे देखते हैं? इस सौगात जो है वो एकता अखंडता को लेके होना चाहिए. सौगात जो है वो छोड़कर मोहब्बत की दुकान की तरफ बढ़ने की सौगात होना चाहिए.
संविधान के संवर्धन संरक्षण की जो है वो सौगात होना चाहिए। जो इस देश के लिए अहम है उन सौगातों के साथ, जैसे किसानों के फसल को दाम देने की जो सौगात है उसे ये भूल जाते हैं। रोजगार को रोजगार देने की जो सौगात करना चाहिए वो इसे भूल जाते हैं। और जो इमोशनल, जो लुभावनी जो चीजें होती है, जुमलेबाज जो चीज होती है, उसकी सौगात लेके ये आगे चलते हैं। थैंक वो दावा करें कि सबसे ज्यादा मोदी और योगी का जो जुमला है उसे चल रहा है और तथ्य के आधार पर, स्टैटिस्टिक्स के आधार पर उन्होंने बात करना चाहिए। देश की मीडिया में रहने के लिए इसमें हमारी अपनी चर्चा होना चाहिए, इसलिए योगी जी अक्सर इस प्रकार से योगी जी जो है मोदी जी को डैश देने के लिए ऐसी बातें करते रहते हैं, पर जो वहाँ की स्थिति है, धरातल की स्थिति है और डाटा बताता है कि ये गलत है।